नमस्कार. सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 याचा काल आपण पेशी विभाजन हा भाग सुरुवात केलेला आहे. याच्यामध्ये काल आपण पेशी विभाजनामध्ये सूत्री विभाजन पाहिले, बरोबर आहे. आज आपल्याला बघायचंय अर्धसूत्री विभाजन, बरोबर आहे. अर्ध म्हणजेच अर्धे. अर्धसूत्री विभाजनाला दुसरं एक नाव देण्यात आलेलं आहे अर्ध गुणसूत्री विभाजन, बरोबर आहे. म्हणजेच ह्याच्या नावातच आपल्याला समजतंय की गुणसूत्रांची संख्या ही निम्मी होणार आहे, अर्धी होणार आहे. निम्मी म्हणण्यापेक्षाही आपण काय करूया, गुणसूत्रांची संख्या ही काय होणार आहे, निम्मी होणार आहे. म्हणजेच जर इथं 2n हा संच असेल तर त्याच्यापासून जे पेशी तयार होणार आहेत त्याच्यामध्ये n आणि n असे अर्धे अर्धे गुणसूत्र काय केले जाणार आहेत, विभागले जाणार आहेत, बरोबर आहे. आता सूत्री विभाजन आपण बघितलं, प्रकल विभाजन आणि परिकल विभाजन. तेच टप्पे इथं असतात, फक्त अर्धगुणसूत्री विभाजनाचे 2 भाग, भाग 1 आणि भाग 2. भाग 1 मध्ये काय होते बघा, सजातीय गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचलन होते, जनुकीय पुनर्संयोग होतोय. गुणसूत्र 2 संचांमध्ये विभागली जाऊन 2 एकगुणित पेशी तयार होतात, बरोबर आहे. इथे काय म्हणायचं त्यांना ते आपण पूर्ण डिटेलमध्ये बघूया, बरोबर आहे. फक्त इथे लक्षात ठेवायचे 2 संकल्पना इथे आलेल्या आहेत, जनुकीय विचलन आणि जनुकीय पुनर्संयोग. विचलन म्हणजे आदला बदल होते, जनुकांची काय होते, आदला बदल होते, बरोबर आहे. गुणसूत्रांमध्ये गुणसूत्र एकमेकांना जोडली जाऊन जनुकांची आदला बदल होते, त्याला जनुकीय विचलन म्हणतात. आणि आदला बदल झाल्यानंतर जे नवीन गुणसूत्र तयार झाले त्याला जनुकीय पुनर्संयोग असं म्हणतात. गुणसूत्र 2 संचांमध्ये विभागली जातात आणि एक गुणित पेशी बघा ही जी आहे ती त्याला आपण द्विगुणित म्हणतो. आणि ज्या नवीन पेशी तयार झाल्या ज्याच्यामध्ये अर्धे अर्धे गुणसूत्र वाटप केलेले आहेत ह्या पेशींना कसल्या पेशी म्हणायचं, एक गुणित पेशी तयार होतात. त्याच्यानंतर बघा सूत्री विभाजनाच्या भाग 2 मध्ये हा अर्धसूत्री विभाजनाच्या भाग 2 हा सूत्री विभाजनासारखाच असतोय. काल आपण डिटेलमध्ये ते पाहिलेलं आहे की काय होते, तर त्याच्या सुद्धा 4 अवस्था असतात, पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था. तर इथं तेच होतंय. आता महत्त्वाचा भाग म्हणजे भाग 2 मध्ये इथे ज्या तयार झालेल्या 2 पेशी आहेत, भाग 1 मध्ये ज्या एकगुणित पेशी तयार झालेल्या आहेत त्या भाग 2 मध्ये भाग घेतात आणि 2 एकगुणित पेशी विभाजित होतात परत आणि होऊन त्याच्यापासून 4 एकगुणित पेशी तयार होतात. म्हणजे सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजनामध्ये महत्त्वाचे जे 2 फरक आहेत त्याच्यामध्ये सूत्री विभाजनामध्ये गुणसूत्रांची संख्या बदलत नाही, परंतु अर्धगुणसूत्री विभाजनामध्ये गुणसूत्रांची संख्या काय होते, अर्धी होते, बरोबर आहे. सूत्री विभाजन काल बघितलं तुम्ही, एका पेशीपासून आपल्याला किती पेशी मिळत होत्या, 2 पेशी मिळत होत्या. पण आपण बघितलंय अर्धसूत्री विभाजनाचे जे 2 भाग आहेत त्याच्यामध्ये एका पेशीपासून परत आता ह्या 2 n ज्या आहेत n आणि n याचं परत विभाजन होतं सूत्री विभाजनासारखं आणि त्याच्यापासून 4 जनक पेशी आपल्याला अर्धसूत्री विभाजनामध्ये शेवटी आपल्याला 4 जन्य पेशी मिळतात, बरोबर आहे. आता आपण हा सूत्री विभाजन हा टप्प्याटप्प्याने बघणार, बरोबर आहे. तुमच्या पुस्तकामध्ये काही आकृत्या दिलेल्या आहेत पेज नंबर 19 वर, बरोबर आहे. तर जसं सूत्री विभाजनामध्ये 4 प्रकल विभाजन आहे आणि परिकल विभाजन आहे. प्रकल विभाजनामध्ये 4 मुद्दे आपण पाहिलेले आहेत, पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था. तर भाग 1 हा सुद्धा
याचे सुद्धा 4 टप्पे आहेत. कोणते आहेत? पूर्वावस्था 1, मध्यावस्था 1, पश्चावस्था 1 आणि अंत्यावस्था 1. भाग 2 मध्ये परत 4 टप्पे आहेत. पूर्वावस्था 2, मध्यावस्था 2, पश्चावस्था 2 आणि अंत्यावस्था. काल आपण बघितलेलं आहे पेशीचं विभाजन होण्यासाठी 2 टप्पे पेशीने पार पाडणं गरजेचं आहे. केंद्रक विभाजन, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं परिकल विभाजन, एक होतंय आणि इथं परत परिकल विभाजन 2. तर अशा पद्धतीनं अर्धसूत्री विभाजन हे होते. आता आपल्याला ह्यांचा डिटेल अभ्यास करायचा, बरोबर आहे. फरक स्पष्ट करा म्हणून परीक्षेमध्ये प्रश्न येतो की अर्धसूत्री विभाजन आणि सूत्री विभाजन. तर मी ह्याच्या आधी तुम्हाला 2 फरक सांगितलेले आहेत. एक तर गुणसूत्रांची संख्या ही दुप्पट असते सूत्री विभाजनामध्ये, अर्धसूत्री विभाजनामध्ये गुणसूत्रांची संख्या निम्मी होते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय सांगितला होता आपण की अर्धसूत्री विभाजन जे आहे ते जन्य पेशीमध्ये होते आणि सूत्री विभाजन आहे ते कायिक पेशी किंवा मूलपेशीमध्ये होते, बरोबर आहे. आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा की सूत्री विभाजनामध्ये पूर्वावस्था आपण एकाच टप्प्यात बघितलेली, पण इथं अर्धसूत्री विभाजनामध्ये पूर्वावस्था जी दिलेली आहे तुमच्या पुस्तकामध्ये ती 5 टप्प्यामध्ये दिलेली आहे. आता आपण काय बघणार आहोत बघा. इथं काही महत्त्वाचे मुद्दे मला इथं सांगायचे आहेत तुम्हाला की सजातीय गुणसूत्र कशाला म्हणायचं, बरोबर आहे. गेल्या वर्षी तुम्ही मानवी गुणसूत्रांचा अभ्यास पाहिलेला आहे. 23 जोड्या ज्या वेळेस तुम्ही पाहिल्या होत्या त्यावेळेस प्रत्येक जोडी ही समान होती, बरोबर आहे. पहिली जोडी, दुसरी जोडी, तिसरी. तर सजातीय गुणसूत्र कशाला म्हणायचं बघा. जी गुणसूत्र आकार, प्रकार आणि जनुके यांनी सारखी असतात त्यांना काय म्हणायचं? सजातीय गुणसूत्रे, बरोबर आहे. सजातीय गुणसूत्र कशाला म्हणायचं? अशी गुणसूत्राची जोडी किंवा असे 2 गुणसूत्र जे गुणसूत्र आकाराने सारखे आहेत, त्यांचे प्रकार सारखे आहेत आणि जनुके सारखे. आता आकाराने सारखे तर हे तुम्हाला दिसते, बरोबर आहे. प्रकाराने सारखे म्हणजे काय तर प्रत्येक गुणसूत्र हे आपल्या शरीरामध्ये काही लक्षणं दिसत असतात, तर त्या लक्षणांसाठीचे असणारी जनुके त्याच्यावर असतात, बरोबर आहे. तर दोन्हीही गुणसूत्र जे प्रकार हे सारखे असले पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये असणारं जे जनुके आहेत या गुणसूत्रामध्ये जर रंगासाठी असेल तर या गुणसूत्रामध्ये सुद्धा रंगासाठीच असते आणि ते रंगासाठीचं जर ह्या ठिकाणी असेल जनुक तर ह्या गुणसूत्रामध्येही त्याच ठिकाणी असते, म्हणून त्याला प्रकाराने सारखं म्हणायचं. आणि जनुकानी सारखं तर मी आत्ताच सांगितले एका गुणसूत्रामध्ये अनेक लक्षणांविषयीची जनुके तिथं असू शकतात, बरोबर आहे. तर सजातीय गुणसूत्र कशाला म्हणायचं ते आता तुम्हाला समजले. आता बघा जनुकीय विचरण होते म्हणून सांगितले, म्हणजेच काय होतंय की जनुकामध्ये देवाणघेवाण होते.
तर जनुकीय विचलनाच्या वेळेस हे सजातीय गुणसूत्र एकमेकांना जोडले जातात आणि तिथं जनुकांची देवाणघेवाण होते. या प्रक्रियेला जनुकीय विचलन म्हणतात. आता देवाणघेवाण झाल्यानंतर नवीन जी गुणसूत्र तयार झाली त्याला आपण काय म्हणतो? जनुकीय पुनस्थिती. बरोबर आहे. आणि ह्या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर मग गुणसूत्रांचे 2 संच, म्हणजे आता समजा ही पहिली जोडी आहे तर याचे 2 भाग होतात. एक गुणसूत्र एका बाजूला जाते, एक गुणसूत्र दुसरं, असं प्रत्येक जोड्यांचे 2-2 भाग होतात आणि 2 समान संच तयार होतात त्या पेशीमध्ये. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने हे होते. तर हा मुद्दा तिथं थोडासा सांगणं गरजेचं होतं म्हणून मी सांगितलं आहे आकार, प्रकार आणि ह्याच्याने. आता आपल्याला बघायचंय अर्धसूत्री विभाजन भाग 1. हे आत्ताच मी सांगितलंय 4 टप्प्यामध्ये होते, केंद्रक विभाजन आणि परिकल विभाजन. बरोबर आहे. तर केंद्रक विभाजनामध्ये पूर्वावस्था, सूत्री विभाजनामध्ये पूर्वावस्था आपण एकाच टप्प्यामध्ये बघितली. म्हणजे फरक स्पष्ट करताना आपल्याला सांगता येईल की सूत्री विभाजनामध्ये पूर्वावस्था ही छोटी असते, त्या मानाने अर्धसूत्री विभाजनामध्ये पूर्वावस्था ही थोडीशी किचकट मोठी प्रक्रिया आहे. पूर्वावस्थेचे 5 टप्पे आपल्याला इथे बघायचे. तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 19 वर पूर्वावस्थेचे 5 टप्पे दिलेले आहेत. त्या आकृत्या आपण इथे काढणार आहोत. आता आकृत्या काढत असताना काय गोष्टी लक्षात ठेवायच्या ते बघा. ह्या सर्व पेशी आहेत. आता पूर्वावस्था असल्यामुळं आपल्याला माहिती आहे की पेशीमध्ये केंद्रक हे असणार आहे. पूर्वावस्था 1, 2, 3, 4 आणि 5 मध्ये मात्र हे केंद्रक आवरण काय करणार आहे? नाहीसं व्हायला सुरू. बरोबर आहे. आता इथं बघा तारा केंद्र आपण काल बघितलं होतं, द्विगुणित झालं होतं, तसं इथं पण तारा केंद्र द्विगुणित झालेलं दाखवलंय. बरोबर आहे. हे जे जनुके आहेत दोऱ्यासारखे, हे आखूड व्हायला सुरुवात झाली आहे, जाड व्हायला सुरुवात झाली आहे आणि ही जनुके दृश्य व्हायला सुरुवात झाली आहे. तर पूर्वावस्था 1, 2, 3, 4 आणि 5. आता आपण काय करूया की पूर्वावस्थेचे नाव जे आहे ते खाली लिहूया. पूर्वावस्था 1 ला नाव दिलेलं आहे तनुसूत्रता. हे तुमच्या पुस्तकात नाही आहे पण स्वाध्यायामध्ये हा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यामुळे थोडासा हा भाग आपण घेत आहोत. दुसरा आहे युग्मसूत्रता. तिसरा आहे स्थूलसूत्रता. चौथा भाग आहे द्विसूत्रता आणि 5वा जो आहे त्याला आहे म्हणलेला आहे अपगती. आता इथे काय काय होते बघा. पहिल्यांदा मी काय म्हणलेलं आहे, इथं आपल्याला ह्या आकृतीमध्ये हे जे दोऱ्यासारखे भाग होते रंगद्रव्ये ते थोडेसे आखूड होतात. बरोबर आहे. जाड होतात आणि दृश्य व्हायला सुरुवात होतं. युग्मसूत्रतामध्ये काय होतं बघा, तुम्हाला अशी आकृती इथं दाखवलेली आहे. म्हणजे हे गुणसूत्र बिंदू आणि गुणसूत्र बिंदूमध्ये ह्या गुणसूत्रांच्या जोड्या तयार होतात. कसल्या? सजातीय गुणसूत्रांच्या जोड्या तयार होतात. आता इथं आकृतीमध्ये आपण सगळ्या जोड्या दाखवू शकत नाही म्हणून पुस्तकामध्ये आपल्याला 4 जोड्या दिल्या. तर त्या 4 जोड्या तिथं दाखवायच्या. बघा तारा केंद्र इथं दाखवायचं आहे आपल्याला. बरोबर आहे. द्विगुणित झालेला. आणि युग्मसूत्रतामध्ये सजातीय गुणसूत्रांच्या जोड्या तयार होतात. बरोबर आहे. आणि त्या एक सजातीय गुणसूत्रांच्या जोड्या ह्या अपगती होण्यासाठी, अपगती ह्याला जनुकीय विचलन म्हणतात. अपगती होण्यासाठी त्या एकत्र येतात, एकमेकांना चिटकायला लागतात. बरोबर आहे. तर ते तिथं सांगितलेलं आहे बघा की आणि यांच्यामध्ये एक अनुबंधन तयार व्हायला सुरुवात होते. याला
जटिल अनुबंधन असं म्हणतो. बघा काय म्हणलेलं आहे की पूर्वावस्था याचेच 5 टप्पे आहेत त्याच्यामध्ये. पहिली जी आहे ती तनुसूत्रता आहे, दुसरी आहे युग्मसूत्रता, तिसरी स्थूलसूत्रता, चौथी द्विसूत्रता आणि 5वी अपगती. पूर्वावस्था 1 अर्धसूत्री विभाजनामध्ये आपण एक एक टप्पे बघायला गेलो. पहिल्या ह्याच्यामध्ये काय झालंय, गुणसूत्रांचं घनीकरण झालेलं आहे, ते आखूड झालेले आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय केलं आपण, सजातीय गुणसूत्रांच्या जोड्या इथं तयार झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये पारगती होण्यासाठी, अपगत नाही, पारगती होण्यासाठी ते एकमेकांना जोडले जायला लागले आणि त्यांच्यामध्ये जे तयार व्हायला लागलेलं आहे त्याला आपण जटिल अनुबंधन असं म्हणतो. काय म्हणतो बघा, युग्मसूत्रतेमध्ये काय होतं, जटिल अनुबंधन तयार होतं. बरोबर आहे. तर आणि इथं महत्त्वाचा मुद्दा काय आहे की गुणसूत्र बिंदू हा विभागला जात नाही आहे इथं. बरोबर आहे. परंतु ह्या भुजा ज्या आहेत त्या डुप्लिकेशन ऑफ DNA म्हणजे DNAच्या प्रती तयार होतात, हे मी सांगितलं होतं सूत्री विभाजनामध्ये. तसंच इथं पण काय होतंय की एकच गुणसूत्र बिंदू असतोय पण गुणसूत्र भुजा किती होतात, 4 होतात आणि म्हणून ह्याला चतुर्भुजा अवस्था अशी म्हटली जाते. म्हणजे युग्मसूत्रतामध्ये जटिल पहिल्यांदा सजातीय गुणसूत्रांच्या जोड्या तयार होतात, त्याच्यामध्ये जटिल अनुबंधन तयार होते आणि गुणसूत्र बिंदू विभागला जात नाही. परंतु ह्या भुजा विभागल्या गेल्यामुळं इथं 4 असणारं ते आकृती आपल्याला तिथं दिसते, म्हणून त्याला चतुर्भुज असं म्हणतात. आता स्थूलसूत्रतामध्ये काय होतं बघा, आकृती जर तुम्ही पाहिली स्थूलसूत्रतेची तर इथं स्थूलसूत्रतामध्ये हे गुणसूत्र बिंदू दाखवलेले आहेत आणि ही जी गुणसूत्र आहेत ही एकमेकांना जोडलेली दाखवलेली. बघा आता इथं सुद्धा बघा, जी अर्धगुणसूत्र जोडी आहे यांच्यामध्ये हे जे 2 आहेत, ह्या 2 भुजांमध्येच गुणसूत्र जनुकांची देवाणघेवाण होते. बरोबर आहे. त्याला सिस्टर क्रोमॅटिड्स असं म्हणतात. काय म्हणायचं ह्याला, सिस्टर क्रोमॅटिड्स. म्हणजेच या सिस्टर क्रोमॅटिड्समध्येच गुणसूत्रामध्ये असणाऱ्या जनुकांची देवाणघेवाण होते. त्याच्यासाठी जटिल अनुबंधन इथं तयार झालेले आहे. आता इथं बघा परत इथं पण आपण दाखवूयात. आपल्या पुस्तकामध्ये थोडंसं ते एकत्र येऊन चिटकवलेलं दाखवलं. बरोबर आहे. आपण असंही दाखवलं तरी तिथं चालतंय. आता या ठिकाणी जनुकीय विचलन ही प्रक्रिया होते. म्हणजेच मी आता तुम्हाला ह्याच्या आधी सांगितलेलं आहे की काय होतंय, जनुकांची देवाणघेवाण होते. बरोबर आहे. अदलाबदली होते. त्याच्यासाठी काय असतंय बघा, आता हा भाग तुम्हाला जनुकीय विचलन कसं होतंय, का होतंय, कुणामुळं होतंय, हे तुम्हाला 11वी-12वीला शिकायचं. फक्त तुमच्या माहितीस्तव मी सांगते की काही संप्रेरके असतात आणि त्या संप्रेरकांमुळं हे 2 भाग कट होतात. इकडचा भाग इकडं जोडला जातोय आणि इकडचा भाग इकडं जोडला जातोय. म्हणजेच जनुकांची काय होते, देवाणघेवाण होते. त्यालाच जनुकीय विचलन म्हणतात. आणि देवाणघेवाण झाल्यानंतर हा भाग इकडं जोडला चाललाय आणि इकडचा भाग इकडं जोडला गेलाय, म्हणजे परत पुनःसंयोग झाला. याला काय म्हणायचं, जनुकीय पुनःसंयोग. तर जटिल अनुबंधन इथं तयार झालंय. इथं काय झालंय, जनुकीय विचलन झालेलं आहे. आता द्विसूत्रतेची जर इथं जर ज्या वेळेस आपण आकृती बघतो त्यावेळेस परत आपल्याला हे जे जटिल अनुबंधन आहेत, हे जटिल अनुबंधन द्विसूत्रतेमध्ये उलगडले जातात. म्हणजे देवाणघेवाण झाली, पुनःसंयोग झाला. आता
आता हे बाजूला झाले पाहिजेत ना, चिटकलेले तसे जाणार नाही आहेत ते. म्हणून इथं काय होतंय, जटिल अनुबंधन उलगडतात. इथं परत बघा आपल्याला आणि उलगडल्यानंतर ते जे दिसणारं आकृती आहे ती इंग्रजी एक्स अक्षरासारखी मध्ये दिसते आणि ह्याला काय म्हणतात, कायझमा म्हणतात. ह्याला काय म्हणतात, कायझमा. लक्षात ठेवायचं हे. आता अपगती शेवटच्या ह्याच्यामध्ये हे जे अनुबंधन आहेत हे सगळे सेपरेट झाले, बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे की सूत्री विभाजनामध्ये परत आपण काय केलं होतं की हे जे केंद्रकाच्या जे आवरण आहे हे काय होतंय, नाहीच व्हायला सुरू होतंय. परत बघा तारा केंद्र द्विगुणित होऊन त्याच्या विषुववृत्तीय प्रतलाकडे जायला सुरुवात होते आणि आता मध्यावस्था 1 कडे जायसाठी हे तयार होतात. इथं पूर्वावस्था 1 मध्ये त्यांनी हे पूर्ण इकडं आलेलं दाखवलेलं आहे आणि आता ही जी जनुके आहेत पुन्हा संयोग झालेली ही जी गुणसूत्रे आहेत ही विषुववृत्तीय प्रतलाला एकमेकांना समांतर अशी रचना तयार व्हायला सुरुवात झाली, बरोबर आहे. इथपर्यंतचा भाग तुम्हाला समजलाय. आता काय होतं बघा, ही फक्त पूर्वावस्था आहे. याच्यामध्ये ह्या प्रक्रिया झाल्या. आता गुणसूत्र 2 संचांमध्ये विभागली जाऊन एकगुणित पेशी तयार होतात. याच्यासाठी आपल्याला काही आकृत्या काढाव्या लागणार आहेत. तर हे लक्षात घ्या. ही पूर्वावस्थेची शेवटची अवस्था आहे. आता आपण मध्यावस्था बघूया, बरोबर आहे. मध्यावस्थेमध्ये काय होत आहे तर तुम्हाला माहिती आहे की मध्यावस्था आता आपण 3 आकृत्या काढणार आहोत. बघा, मध्यावस्था 1, पश्चावस्था 1 आणि अंत्यावस्था. याच्यामध्ये बघा आता काय होतंय, मध्यावस्थेमध्ये आपण पाहिलेले आहे की हे जे गुणसूत्र आहेत हे त्याच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर असे त्यांची रचना तिथं ते तयार होतात, बरोबर आहे. हे 2 तारा केंद्र आहेत. ह्या आकृत्या थोडेसे लक्षपूर्वक काढा. मी ही आकृती का काढलेली आहे बघा. इथं मध्यावस्था 1 ही अर्धसूत्री विभाजनाची आणि सूत्री विभाजनाची याच्यामध्ये फरक काय. सूत्री विभाजनामध्ये आपण काय बघितलं होतं की गुणसूत्र बिंदू विभागला जात होता, पण आता इथे तसं झालंय का, नाही. आता एकूण जे 46 गुणसूत्र आहेत त्यातले 23 गुणसूत्र एका ठिकाणी जाणार आहेत आणि 23 गुणसूत्र दुसऱ्या ठिकाणी जाणार आहेत, बरोबर आहे. ती प्रक्रिया पश्चावस्था 2 मध्ये होती, बरोबर आहे. बघा इथं काय केलेलं आहे. आता इथं परत हे असे केळीच्या घडीसारखे आहेत, पण हे चतुर्भुज अवस्था आपल्याला दोन्ही तिथं पश्चावस्था 1 मध्ये पाहायला मिळाली.
आणि इथं पण तसंच आहे. आणि आपल्या शरीरामध्ये जिथं 46 गुणसूत्र असतात 23 इकडे जातात आणि 23 इकडं. आता आपण आकृतीमध्ये 23 दाखवू शकत नाही, त्याच्यामुळे आपण आकृतीमध्ये किती घेतले? 4 घेतले सुरुवातीपासून. त्याच्यामुळं 2 इकडे गेले आणि 2 इकडे गेले. इथं गुणसूत्रांचा संच जो आहे, गुणसूत्र एकूण गुणसूत्र आहेत ते अर्धे अर्धे विभागले गेले पश्चावस्था 1 मध्ये. आणि अंत्यावस्थामध्ये आता परत तुम्हाला हे दिसतंय, हे तारा केंद्र नाहीसे झालेलं आहे, तुर्कतंतू नाहीसे झालेले आहेत. आणि आता इथं परत गुणसूत्रांच्या निम्म्या संचासह 1 गुणित पेशी ह्या अंत्यावस्था 1 मध्ये इथं तयार झालेल्या आपल्याला दिसून येतं. बरोबर आहे. आता आपण काय करूया, हे बघूया. आता इथं काय झालं बघा, 2 पेशी होत्या. कुठे तयार झालेल्या? इथं तयार झालेल्या n नंबर संच असलेल्या, म्हणजे अर्ध्या अर्ध्या. ही पूर्वावस्था 2 आहे. बरोबर आहे. भाग 2 अर्धसूत्री विभाजन भाग 2 मधली आपण पूर्वावस्था 2 बघायला गेलो. पूर्वावस्था 2 इथं लिहिलेले आहे बघा. इथं तयार झालेल्या अर्ध्या अर्ध्या गुणसूत्र असलेल्या पेशी या कुठं आलेल्या आहेत? इथं पूर्वावस्था 2 मध्ये. आता इथं परत तेच सुरू होत आहे. जे केंद्रकाचं आवरण आहे ते नाहीसं व्हायला सुरुवात होते. तारा केंद्र आणि तुर्कतंतू हे विभाजित व्हायला सुरुवात होतात. आता पुढं मध्यावस्था 2 मध्ये परत डिटेल मध्ये सांगायची गरज नाहीये तुम्हाला. इथं आपल्याला आकृत्या दाखवलेल्या आहेत. याच्यामध्ये बघा आता परत ही जी गुणसूत्र आहेत ही विषुववृत्तीय प्रतलात समांतर अशी तयार व्हायला सुरुवात होतात. आणि म्हणून आणि तिथं आपल्या पुस्तकामध्ये निळ्या आणि लाल रंगाने जनुकीय पारगती विचरण आणि पुनःसंयोग हा तिथं आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये असणाऱ्या आकृतीमध्ये व्यवस्थित पाहायला मिळतोय. जनुकांची आदला बदल होऊन जी नवीन जनुके तयार झाली. तुर्कतंतू इथं मध्यावस्थेमध्ये काय करतात? गुणसूत्र बिंदूंना विभागतात. आणि ही जी अवस्था आहे ती सूत्री विभाजनासारखीच होते. तर गुणसूत्रांची संख्या ही निम्मी होत नाही. बरोबर आहे. कायम राहते. फक्त हे गुणसूत्र बिंदू विभागले जातात आणि भुजा विभागल्या जातात. आणि तिथं आपल्याला बघा आता याच्यामध्ये अशा 2 आकृत्या पाहायला मिळतात. आणि याच्यामध्ये परत अशा 2 आकृत्या पाहायला मिळतात. इथं बघा हे तुर्कतंतू आहे आणि केळीच्या घडीसारखे आपल्याला परत हे पाहायला मिळतात.
याच पद्धतीने इथे पण आकृती तयार होईल आणि शेवटी आपल्याला याच्यापासून या अर्धसूत्री विभाजनापासून किती पेशी मिळतात बघा. 1 2 3 आणि 4. त्याच्यामध्ये परत त्यांनी आपल्याला माहिती आहे अंत्यावस्थेमध्ये शेवटी इकोपरिकल विभाजन सुद्धा होतं आणि केंद्रक आवरण येते, केंद्रकी तयार होतात, बरोबर आहे. आणि आपल्याला हे तंतू वगैरे जे आहेत दाखवलेले किंवा तारा केंद्र हे पूर्ण नाहीसे झालेले दाखवले. आणि या पद्धतीनं 4 एकगुणित पेशी ह्या आपल्याला इथं पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीनं अर्धसूत्री विभाजन हे एवढ्या टप्प्यामध्ये पूर्ण होतंय, अशा पद्धतीनं पूर्ण होतंय. बराचसा भाग आपल्या पुस्तकामध्ये दिलेला नाही आहे, पण तरीही हा भाग तुम्हाला या लेवलला समजणं आवश्यक आहे. याच्या पुढची जी डिटेलमध्ये